नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 बुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर फुलांचे दर हे आपल्याला काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। ड्रेस गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रेस गुलाब साधारणतः 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर लाल तसेच कलर गुलाबचे दर हे आपल्याला 400, तर हलक्या मालासाठी 250 ते 300 रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः 25, तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर सनफ्लॉवरचे दर हे आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। पिंडीची तसेच ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे 80, तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। राष्ट्रीयची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील राष्ट्रीयचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 1 ते 2 रुपयापासून देखील हलक्या तसेच लहान साईज मध्ये पासलीचे दर पाहायला मिळतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते, तर हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता भरपूर प्रमाणामध्ये बिजलीची आवक बरेच दिवसापासून होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या मालांची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। आज कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 80 गाड्यांची आवक साधारणतः झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरावरती देखील आज थोडासा बदल पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर आणि टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील कांद्यासाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 10 ते 11 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर सरासरी जर पाहिलं तर साधारणतः 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी कांद्यांची विक्री मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत एका दुसऱ्या बक्कलसाठी आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटाचे दर जे आहेत साधारणतः 10 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील बेटासाठी दर पाहायला मिळतोय। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। पांढऱ्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी आणि पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। हिरव्या चायना काकडीचे दर जर पाहिले तर साधारणतः 13 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील हिरव्या चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। वादगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतो। वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहे
50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारा होते. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता. हलके माल जे 30 रुपयापासून देखील राजमासाठी दर पारा होते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारा होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी सरांचा दर जे 50 तर हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील दर पारा होतोय. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे 10 तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारा होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारा होते. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पारा होते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलके माल जे 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पारा होते. हलक्या मालांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. खिडक्या तसेच लहान साईज मध्ये हलक्या मालांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पारा होते. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पारा होतात. गावरान कोथिंबीरसाठी 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला गावरान कोथिंबीरचे दर पारा होतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात. हलके माल जे 6 ते 7 रुपयापासून देखील दर पारा होतात. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पारा होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आवक देखील बऱ्यापैकी आपल्याला पारा होते. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पारा होतात. सुटवांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटवांचे दर जे 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सुटवांसाठी दर पारा होते. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर अंजीरसाठी पारा होते. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील अंजीरचे दर पारा होतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पारा होते. डाळिंबची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पारा होते. चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 300 ते 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये डाळिंबसाठी दर पारा होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच VNR पेरूसाठी साधारणतः दर येते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पेरूचे दर पारा होतात. त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर जे आहेत साधारणतः 125 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील कलिंगड पेरूसाठी दर पारा होते. लिंबाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर येते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होते.